कळलं होतं की तन्वीची पर्सनॅलिटी अशी आहे की अकॉर्डिंग टू हर सगळेजण तिला ट्रॉफी द्यायला आले. एव्हरीथिंग रिव्हॉल्व्स अराउंड हर. तिच्यासाठी पूर्ण बिग बॉसच भरवलं गेलंय तिला ट्रॉफी देण्यासाठी. आणि हे घरातल्या खूप लोकांना कळलं होतं. हे राधाला नोटीस झालं होतं, अनुश्रीला नोटीस झालं होतं, रोशन दादाला नोटीस झालं होतं, मला नोटीस झालं होतं, विशालला नोटीस झालं होतं. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही तिला तेवढं इम्पॉर्टन्स देणं बंद केलं होतं. कारण जेव्हा ती टोळीमध्ये पण होते ना, आम्ही बसायचो, कधीच कोणाचे दुसरे विषय नसायचे. तन्वीच्या इर्द गिर्दच स्टोरी घुमत राहायची. मग आम्ही इथं काय करायला आलोय? आम्ही तुला जिंकवायला नाही आलोय. तुला कॅप्टन्सी द्या, तुला उमेदवारी द्या, तुला नॉमिनेशन पासून वाचवा, तुझ्यासाठी कॅप्टन्सीला लढा, तुला प्रायोरिटीवरती ठेवा. तन्वी 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 करायला नाही आलोय. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही सगळ्यांनीच बॅकस्टेप घेतला होता. तो ठळकपणे फक्त विशालचा आणि माझा दिसून आला. कारण की आम्ही खूप स्ट्रॉंग ओपिनियननी होतो की आम्हाला नाही पाहिजे. आणि कुठेतरी ते लोकांना वाटलं, पण आम्ही याच मतावरती होतो की हिअर नथिंग रिव्हॉल्व्स अराउंड यू. आम्ही तुला ट्रॉफी द्यायला नाही आलोय, आम्ही तुला जिंकवायला नाही आलो. ओके. तन्वी काही अंशी तान्या मित्तल सारखी खेळते का? साड्या नेसून एकदम अशी ती बहू टाईप असं काही खेळलंय का तिचं? कॅरेक्टर आहे ते दुसऱ्या आठवड्यापासूनच आहे. पहिल्या आठवड्यात ती जी होती ती खरी होती. पण त्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तिने जे प्रॉपर सुनबाई कॅरेक्टर पकडलंय, सत्यतेची मुहूर्त आणि मी लाईन क्रॉस नाही करणार आणि अँग्री यंग वुमेन विथ लिमिट्स, विथ माणुसकी आणि विथ मॉरली राईट नेचर, हे खूप खोटं आहे. आणि तानिया मित्तल तिच्या रील्स वरती वगैरे अशी होती. आय थिंक तानिया मित्तल होतीच तशी. ही फेक करते. ही अख्खी पर्सनॅलिटीच तिने नवी रचवली आहे आणि ती प्रत्येक आठवड्यात ती पर्सनॅलिटी बदलत जाते गेमनुसार. आणि मला नाही वाटत की कुठल्याही माणसाची पर्सनॅलिटी एका आठवड्याला बदलू शकते. ती जर का तुम्ही बदलताय तर तुम्ही फक्त कॅरेक्टर्स बदलताय, तुम्ही पर्सनॅलिटी नाही आहे तुमची ती रिअल. ओके. टोळी जेव्हा फॉर्म